नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित अल्पसंख्याक उर्दू माध्यम संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. अपॉइंटमेंट दी डाऊन ट्रॅडॉन मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे शहीद अब्दुल हमीद हवालदार उर्दू उच्च प्राथमिक शाळा. ॲड्रेस रजा मस्जिद संजय बॉग नागपूर 17. उर्दू भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त तथा 100% अनुदानित वर्ग 1 ते 7वी करिता. तर मित्रांनो, दिलेल्या शाळेमध्ये उर्दू माध्यमाची शाळा आहे, 100% अनुदानित आहे, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे आणि शाळेचे नाव दिले आहे शहीद अब्दुल हमीद हवालदार उर्दू उच्च प्राथमिक शाळा. या दिलेल्या शाळेत शिक्षक नेमण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 शाळेचे नाव शहीद अब्दुल हमीद हवालदार उर्दू उच्च प्राथमिक शाळा संजय बॉग नागसेन 1 नागपूर 17. पदाचे नाव शिक्षण सेवक उर्दू माध्यम. उर्दू माध्यमाकरिता शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा ओपनमधून भरण्यात येत आहे. संच मान्यता वर्ष दिला आहे 2025 ते 26 नुसार 2025 ते 2026 नुसार संच मान्यतेनुसार 1 जागा ओपनमधून खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन HSC D.Ed 12 D.Ed TET/CTET उत्तीर्ण, म्हणजेच 12वी D.Ed सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण किंवा 12वी D.Ed CTET उत्तीर्ण. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. मुलाखत दिनांक 25 एप्रिल 2026 सुबह 10 बजे से, म्हणजेच या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे 25 एप्रिल 2026. वेळ आहे मुलाखतीचा सकाळी 10 वाजेपासून. इन्फॉर्मेशन सूचना नोट 1. मुद्दा क्रमांक 1 आने जाने का कोई भत्ता नहीं दिया जाएगा. 2 उम्मीदवार पहले अपनी एप्लीकेशन डॉक्युमेंट सह उपरोक्त पत्ते पर जमा करे. उमेदवारांनी आपले ॲप्लिकेशन अर्ज आणि डॉक्युमेंट सर्व दिलेल्या पत्त्यावर आधी पाठवायचे आहे. 3 मुलाखत स्कूल पत्ते पर होगी आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू शाळेच्या पत्त्यावर किंवा ॲड्रेसवर घेतली जाणार आहे. 4 उपरोक्त पद शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपूर के नियमानुसार होगी, म्हणजेच या पदाची जे शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपूर के नियमानुसार होगी. ही भरती जी आहे ही दिलेल्या पदाची भरती शिक्षणाधिकारी प्राथमिक नागपूर यांच्या नियमानुसार होणार आहे. मुख्याध्यापक मोहम्मद जमील, त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे 8928643416. सचिव प्रा. केदार शेख. संस्थाध्यक्ष प्राध्यापक अतुल देवीदास देशकर, माजी आमदार. जाहिरात क्रमांक 2 पाहिजेत. श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेद्वारा संचालित शाळेत खालील शिक्षक व शिक्षकेतर पदे भरणे आहे. पूर्णकालीन नवीन पदे. तर मित्रांनो, या दिलेल्या संस्थेमध्ये शाळेत खालील शिक्षक व शिक्षकेतर पद भरती करण्यात येत आहे आणि सर्व पदे पूर्णकालीन नवीन पद भरती करण्यात येत आहे किंवा नवीन पदे आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 शाळेचे नाव आहे कुथे पाटील विद्यालय उराडी, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार 100% अनुदानित. शैक्षणिक पात्रता आहे या सहाय्यक शिक्षक या पदासाठी BA B.Ed. त्यानंतर आहे शाळेचे नाव अनुक्रमांक 2 शाळेचे नाव कुथे पाटील हिंदी पाठशाला ब्रह्मपुरी, तालुका ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. या दिलेल्या शाळेत पदभरती करण्यात येत आहे. शिक्षक नेमण्यात येत आहे. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित. शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठी HSC D.Ed TET पेपर 1. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण. त्यानंतर आहे पदाचे नाव अनुक्रमांक 2 मध्ये सहाय्यक शिक्षक 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदानाचा प्रकार विना अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे विना अनुदानित तत्वावर सहाय्यक शिक्षक 1 जागा या पदासाठी HSC D.Ed TET पेपर 1. या ठिकाणी सुद्धा 12 D.Ed आणि TET पेपर 1 उत्तीर्ण. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 मध्ये पदाचे नाव सहाय्यक शिक्षक 1 जागा. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित तत्वावर अनुक्रमांक 2 मध्ये 3ऱ्या क्रमांकाचे पद भरण्यात येत आहे. सहाय्यक शिक्षक 1 जागा. शैक्षणिक पात्रता आहे BSc B.Ed
TET पेपर 2 तर या ठिकाणी BSc B.Ed आणि TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 शाळेचे नाव कुथे पाटील मा देसाईगंज तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली. पदाचे नाव क्रीडा शिक्षक, एक जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित. शैक्षणिक पात्रता BA BPED ऑब्लिक BPE यांनी ऑब्लिक BPE ही शैक्षणिक पात्रता आहे. सोबतच एनी ग्रॅज्युएशन, MSc IT, टायपिंग इंग्लिश मराठी 30/40 ही शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक या पदासाठी आहे. त्यानंतरचे पद आहे अनुक्रमांक 3मध्ये कनिष्ठ लिपिक. पदाचे नाव कनिष्ठ लिपिक, एक जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित आणि शैक्षणिक पात्रता आहे एनी ग्रॅज्युएशन, कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSc IT, सोबतच टायपिंग इंग्लिश मराठी 30 ते 40 वर्ड्स पर मिनिट. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 शाळेचे नाव दिले आहे कुथे पाटील विद्यालय गोठणगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक, एक जागा भरण्यात येत आहे. अनुदान प्रकार अंशतः अनुदानित आणि शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक 4मध्ये सहाय्यक शिक्षक, एक जागा अंशतः अनुदानित या पदासाठी BSc B.Ed. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना. मुद्दा क्रमांक 1 संस्था अल्पसंख्याक असल्याने आरक्षणाचे नियम लागू ठरत नाही. तर या ठिकाणी ही संस्था दिलेली संस्था अल्पसंख्याक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आरक्षणाचे नियम कोणतेही आरक्षणाचे नियम लागू ठरत नाही. 2 प्रत्यक्ष मुलाखत दिनांक 19 एप्रिल 2026 रोज रविवारला सकाळी 11 वाजता घेण्यात येईल. तर या ठिकाणी मुलाखतीचा दिनांक दिला आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला उमेदवारांनी हजर राहायचे आहे. दिनांक आहे मुलाखतीचा 19 एप्रिल 2026 आणि वार आहे रविवार आणि वेळ आहे सकाळी 11 वाजतापासून मुलाखत घेण्यात येणार आहे. स्थळ आहे मुद्दा क्रमांक 3 स्थळ मुलाखतीचे ठिकाण पाटील पब्लिक स्कूल, ॲड्रेस पटेलनगर, चांदगाव रोड, डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. संपर्क करण्यासाठी अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 8788668418 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 9834847496. सचिव श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली. क्रमांक 3 रिक्वायर्ड पाहिजेत टीचर्स मॅथ्स, सायन्स अँड इंग्लिश. तर या ठिकाणी शिक्षक पाहिजेत. विषय दिले आहे गणित, विज्ञान आणि इंग्लिश किंवा इंग्रजी या विषयाकरिता. आणि इयत्ता दिली आहे स्टँडर्ड फॉर 8, 9, 10 स्टेट बोर्ड अँड फाउंडेशन. तर या ठिकाणी वर्ग 8वी, 9वी, 10वी स्टेट बोर्ड आणि फाउंडेशनकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. दिलेल्या विषयाकरिता विषय आहे मॅथ्स, सायन्स अँड इंग्लिश. क्वालिफिकेशन आहे दिलेल्या विषयाकरिता BSc चालेल किंवा MSc किंवा BA किंवा B/BPED ही शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयाकरिता. त्यानंतर आहे पदाचे नाव एज्युकेशन काउन्सिलर मेल/फिमेल, महिला किंवा पुरुषामधून एज्युकेशन काउन्सिलर या पदाची जागा भरण्यात येत आहे. आणि क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट, डायनॅमिक, फ्लुएंट इन इंग्लिश, हिंदी अँड मराठी. हिंदी आणि मराठी लँग्वेज, इंग्लिश, हिंदी आणि मराठी लँग्वेजमध्ये फ्लुएंट असणे आवश्यक आहे. उत्तम संवाद साधण्याची कला उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट. वॉक इन ऑन 6 एप्रिल 2026 फ्रॉम 9:30 AM to 1:30 PM. तर या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे 5 आणि 6 एप्रिल 2026ला आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी 9:30 वाजेपासून दुपारचे 1:30 वाजेपर्यंत. चाटे कोचिंग क्लासेस, ॲड्रेस आहे चाटे कोचिंग क्लासेस बिहाइंड पांडुरंग टॉकीज अपोजिट रेल्वे ब्रिज भुसावळ. क्रमांक 4 वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत. ए रेप्युटेड 2 व्हीलर अँड 4 व्हीलर ऑटोमोबाईल ग्रुप्स नीड्स डायनॅमिक कॅन्डिडेट्स फॉर धुळे अँड नंदुरबार शोरूम. हुंदाई शोरूम आहे. या शोरूममध्ये पदभरती करण्यात येत आहे. पदाचे नाव सेल्स कन्सल्टंट धुळे/नंदुरबार. 10 पोस्ट, एकूण 10 जागा भरण्यात येत आहे सेल्स कन्सल्टंट या पदाच्या. त्यानंतर आहे पदाचे नाव सर्व्हिस ॲडवायझर धुळे/नंदुरबारकरिता 4 पोस्ट, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव सेल्स रिसेप्शनिस्ट फिमेल, महिलामधून सेल्स रिसेप्शनिस्ट या पदाची जागा भरण्यात येत आहे 1 पोस्ट. त्यानंतर आहे पदाचे नाव फायनान्स एक्झिक्युटिव्ह 2 पोस्ट, 2 जागा फायनान्स एक्झिक्युटिव्ह या पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव कॉम्प्युटर ऑपरेटर 1 पोस्ट,
एक जागा कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाची भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव टेक्निशियन, एकूण 5 पोस्ट, 5 जागा भरण्यात येत आहे टेक्निशियन या पदाच्या. त्यानंतर आहे पदाचे नाव टेक्निशियन हेल्पर, 5 पोस्ट, 5 जागा टेक्निशियन हेल्पर या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे शेवटचे पद सिक्युरिटी गार्ड डे नाईट, 4 पोस्ट, 4 जागा सिक्युरिटी गार्ड या पदाच्या भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड एक्सपिरियन्स होल्डर अँड फ्रेशर कॅन्डिडेट्स मे वॉक इन इंटरव्ह्यू विथ पर्सनल प्रोफाईल फॉर धुळे ऑन 6th and 7th April 2026 बिटवीन 11 AM to 2 PM. तर या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी ज्यांना अनुभव आहे असे उमेदवार आणि जे फ्रेशर आहे ज्यांना अनुभव नाही ते उमेदवारसुद्धा मुलाखतीला हजर राहू शकतात पर्सनली. आणि मुलाखतीची तारीख दिली आहे 6 आणि 7 एप्रिल 2026 आणि वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी 11 वाजेपासून दुपारचे 2 वाजेपर्यंत. ॲड्रेस दिला आहे नावकर व्हील्स हुंदाई, CS नंबर 10498/5 अँड 10498/6 नियर सुरत बायपास क्रॉसिंग नॅशनल हायवे 3 धुळे. त्यानंतर आहे आणखी ॲड्रेस दिला आहे सिरियल नंबर 13/124 प्लॉट नंबर 79 नियर पोद्दार स्कूल न्यू तळोदा रोड ॲटपोस्ट वाघोडा तालुका डिस्ट्रिक्ट नंदुरबार. नंदुरबारकरिता हा ॲड्रेस आहे आणि धुळेकरिता हा ॲड्रेस आहे. मोबाईल नंबर आहे. अधिक माहितीकरिता उमेदवारांना काही शंका असल्यास ते या संपर्क क्रमांकावर फोन करून संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. त्यासाठी नंबर दिला आहे 9168695950.